आता बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबारात सूरज साखरे नावाचा हा कार्यकर्ता जखमी झालाय। दरम्यान खासगी सावकारीवरून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। शिवाय सूरज साखरेवर आणखीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कोल्हापुरातील नवीन वाशी नाका परिसरामध्ये भाजप कार्यकर्ता असलेल्या सूरज साखरे याच्यावर गोळीबार आहे तो झालेला आहे आणि ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला त्या ठिकाणी आता आपण आहोत। आपण बघतोय जुना वाशी नवीन वाशी नाक्याकडून फुलेवाडीकडे जाणारा हा रोड आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय सूरज साखरे याच्यावर हल्ला झालेला आहे। खरं तर याच सगळ्या परिसरामध्ये सूरज साखरे याचं कार्यालय देखील आहे आणि या कार्यालयात तो आज आलेला होता आणि कार्यालयातून घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीवरून मोपेडवरून आलेल्या दोघांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे ती समोर येते आहे। खरं तर खासगी सावकारीतून देखील हा हल्ला झाला असण्याची शक्यता आहे ती पोलिसांनी वर्तवली। ज्या पद्धतीनं भाजपमध्ये सक्रियपणे सूरज साखरे काम करत होता आणि त्यानंतर आज अशा पद्धतीनं आलेल्या दोघा अज्ञातांनी हा सगळा हल्ला केलेला आहे। प्रथम दर्शनी तरी खासगी सावकारीतून हा हल्ला झाला असल्याचं सांगितलं जात असलं तरी हेच कारण आहे की आणखी काही नेमकं कारण आहे याचं देखील आता पोलीस आहेत तो शोध घेत आहेत। सध्या सूरज साखरे याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू असल्याची माहिती मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। सूरज साखरे साहेबांचं इथं ऑफिस आहे। त्या ऑफिसच्या कामानिमित्त आले होते आणि घरी निघाले होते। त्यावेळी गाडी त्यांनी इथं लावली होती। दोन माणसं तिकडं आलीत आणि डायरेक्ट त्यांनी त्यांच्यावरती फायर केली। किती फायर? 2 राऊंड फायर झालेत। एक फायर त्यांना उजव्या बाजूच्या इथे लागला आणि एक राऊंड ते खाली बसल्यानंतर साईडने केला। किती लोक होते? काय कुठल्या गाडीवर आले? 2 लोक होती, मोपेडवरून आले होते। डायरेक्ट फायर केली आणि इकडून ती गेलीत, 4 रस्त्याने गेलीत। काय नक्की त्यानंतर कोण कोण इथं आलं होतं? कोण काय आलं नाही, काय नाही। त्यांचा ड्रायव्हर गाडीत होता, त्याने त्यांना लगेच गाडीत आवाज झाला मोठा? आवाज मोठा झाला होता। होय, मोठा फायर झाले आहे। आम्ही म्हटलो काय टायर फुटला आहे काय गाडीचा, बघतोय तर मागं फायर झालं होतं। रक्त थोडं आलं होतं, नॉर्मल आलं होतं। त्यांच्या उजव्या बाजूला आलं ते असं धरूनच गाडीत बसून